नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आप्पे पात्रामध्ये बिस्किट घालून अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत। तर यापासून आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि लहान मुलांच्या तर ही फार आवडीची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मी इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपण बिस्किट घालणार आहोत। तर लहान साईजचे 2 छोटे बिस्किटचे पुडे मी यामध्ये घातलेले आहेत। यानंतर पहा आपण बिस्किट या पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत। बिस्किटीचा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। पहा इथे मी बिस्किटाचे सर्व बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बिस्किट मावतील तेवढेच बिस्किट यामध्ये घालायचे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर पहा आपल्या बिस्किटाची पावडर इथे झालेली आहे। तर एका बाउलमध्ये ही बिस्किटाची पावडर आपण काढून घेऊयात। आता उरलेली बिस्किट देखील आपण मिक्सरमध्ये बारीक करून या बाउलमध्ये काढून घेऊयात। पहा इथे आपण सर्व बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी दूध घालायचे आहे। 1 वाटी दूध घालून आपण ह्याचे मिश्रण बनवून घेऊयात। पहा इथे मी 1 वाटी दुधाचा वापर केलेला आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही, एकच वाटी इथे दुधाचा वापर करायचा आहे। तर यामध्ये मी थोडे थोडे करत दूध घातलेले आहे आणि याचे मिश्रण बनवून घेणार आहे। तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं ते सर्व यामध्ये घालून ह्याचं मिश्रण बनवून घेतलेले आहे। तर पहा या पद्धतीने मी याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता हे मिश्रण आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात। त्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण यावर झाकून ठेवलेलं होतं। आता हे झाकण काढल्यानंतर आपण यामध्ये कॉफी घालणार आहोत। 2 पुड्या नेसकॅफेच्या आपण यामध्ये घालणार आहोत। लहान साईजच्या पुड्या यामध्ये घातलेल्या आहेत। आता ह्या पुड्या घातल्यानंतर छान असे मिक्स करून घेऊयात। पहा कॉफी घातल्यानंतर छान असे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। पहा हे मिश्रण आपलं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम मध्यमसर असे हे मिश्रण तयार झालेलं आहे। यानंतर पहा इथे आपण अर्धा चमचा सोडा घालणार आहोत। सोडा घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर सोडा नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा इनो घातला तरी चालेल। सोडा घातल्याने आपला जो पदार्थ आहे तो मऊ लुसलुशीत आणि थोडा फुगला जातो, त्यामुळे आपण इथे सोडा घातलेला आहे। इथे आपलं बिस्किटाचे मिश्रण तयार झालेले आहे। आता गॅसवरती पॅन ठेवायचा। पॅन छान असा गरम झाला की यावरती तेल लावून घ्यायचं आहे। सर्व साच्यांमध्ये आपण तेल लावून घेऊयात। इथे मी सर्व साच्यांमध्ये तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण तयार केलेले जे बिस्किटाचे मिश्रण आहे ते यामध्ये सोडून घेऊयात। पहा चमच्याच्या साहाय्याने आपण यामध्ये बिस्किटाचे मिश्रण सोडून घेणार आहोत। हे मिश्रण साच्यांमध्ये घालताना पहा कडेने घालायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मधल्या साच्यांमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे आहे। तर मधल्या साच्यांमध्ये आपण सर्वात आधी मिश्रण हे सोडून घेणार नाही। तर मधल्या साच्यांमध्ये आपण मिश्रण लवकर सोडून घेणार नाही, सर्वात शेवटी मधल्या साच्यांमध्ये मिश्रण सोडून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होते, गॅसची फ्लेम मधल्या साच्यांमध्ये जास्त लागते, त्यामुळे आपले आप्पे करपू शकतात। यामुळे सर्वात शेवटी मधल्या साच्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचे आहे। आता आपले बिस्किटाचे मिश्रण यामध्ये भरून झालेले आहे। आता यावरती मी चेरी घालणार आहे। बारीक बारीक सर्व आप्प्यांवर यावर मी चेरी घालून घेणार आहे। पहा या प्रकारे मी सर्व चेऱ्या घातलेल्या आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो एकदम सुंदर दिसतो, दिसायला देखील एकदम सुंदर दिसतात आणि खायला देखील एकदम भारी लागतात। त्यामुळे मी यावरती चेरी घालून घेतलेली आहे। पहा संपूर्ण चेरी यावरती मी घालून घेतलेली आहे। आता हे आपण 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवूयात। कमी वाफेवर आपण हे शिजवून घेऊयात। पहा यानंतर आपण झाकण काढून घेतलेले आहे। तर आपले आप्पे छान असे फुगून वर आलेले आहेत, पाहू शकता। तर इथे आपण बिस्किटांपासून आप्पे तयार केलेले आहेत। तुम्ही याला पॅनकेक सुद्धा म्हणू शकता। बिस्किटाचे आप्पे किंवा पॅनकेक याऐवजी तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे आप्पे आपण एक एक करून पलटून घेऊयात। पहा या पद्धतीने मी सर्व आप्पे पलटून घेत आहे। तर इथे मी सर्व आप्पे पलटून घेतलेले आहेत। खालच्या बाजूने आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। आता वरच्या बाजूने देखील छान असे आप्पे भाजून घेऊयात। पहा या पद्धतीने मी ते सर्व आप्पे भाजून घेतलेले आहेत। तर दोन्ही साइडून अलटी पलटी करून हे आप्पे छान असे आपण भाजून घेतलेले आहेत। पहा या पद्धतीने मी सर्व आप्पे भाजून पलटून घेतलेले आहेत। यानंतर पहा एका प्लेटमध्ये आपण सर्व आप्पे काढून घेऊयात। एक एक करून प्लेटमध्ये सर्व आप्पे इथे मी काढून घेत आहे।
आप्पे मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। पहा आपले आप्पे किती छान आणि एकदम टम्म असे फुगले आहेत। दिसायला देखील किती छान दिसतात आणि खायला देखील एकदम भारी लागतात। तुम्ही सुद्धा बिस्किटापासून असे आप्पे नक्की ट्राय करा आणि बनवले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे लागतात। पहा एकदम मऊ लुसलुशीत आपले हे आप्पे इथे तयार झालेले आहेत। यामध्ये मी पहा रंगीबिरंगी चेरी घातली आहे, यामुळे हे आप्पे देखील दिसायला खूप छान दिसतात। पहा एकदम मऊ आणि लुसलुशीत आपले आप्पे तयार झालेले आहेत। यानंतर पहा इथे मी तुम्हाला एक आप्पे तोडून दाखवते। पहा आतमध्ये छान असं आपले आप्पे भाजले गेलेले आहेत। तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। चला तर मग धन्यवाद।